तुम्ही लोकांनी आहे ना मला बाजूला करायचं ठरवलंय, म्हणून हे असं एकमेकांवरती ढकलताय तुम्ही लोक। तुम्ही सगळे एका माळीचे मणी आहात। तो मंगेश मला भेटायला तयार नाहीये, माझा फोन उचलत नाहीये तो। आता तू तुझं बघ। काय? तू तुझं बघ, माझा काही संबंध नाही याच्याशी। असंही मंगेशने मला तुला भेटायला नाही सांगितलंय, तुझ्या भानगडीत पडू नको असं सांगितलंय त्याने मला। बरं वाटतंय का आता? तू थोडी फ्रेश होतेस का? तुला बरं वाटेल। हा तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी दुसरे कपडे घेऊन येते, बदलून घे। नको, तू मला इथे कोंडून ठेवणार आहेस। तू निघून जाशील आणि मला इथेच ठेवशील। तू मला इथे बंद करणार आहेस। मला नाही राहायचं इथे, नाही राहायचं मला। अगं अगं ऐक, म्हणून कोण आहे मुलगी? काय चाललंय सगळं? कोण आहे, कुठून आली आहे काहीच कळत नाहीये, काही सांगतच नाहीये। रस्त्यावर दिसली मला, बघून हिच्याकडे वाटलं बऱ्या घरातली, म्हणून विचारलं तर रडायला लागली। तुला काहीच सुचलं नाही म्हणून मी इथे घेऊन आले। फक्त इतकंच सांगते, मला कोंडून नका ठेवू, कुलूप नका लावू। कसला तरी मोठा धक्का बसला असं वाटतंय तिला। मनू, कशावरून ही मुलगी सुद्धा दीक्षा आणि कादंबरी सारखीच त्याच स्कॅन्डलची शिकार नसेल? आज तो माणूस जे म्हणाला ते जर खरं असेल तर काय करणार होत आपण? कोण माणूस? तो म्हणाला त्यांनी ऋतूला रस्ता क्रॉस करताना पाहिलं आणि नंतर ती एका गाडी समोर आली आणि नंतर काय झालं त्याला माहित नाही। तिचा जर ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल देवराज तर पोलीस केस होणार, नसत्या चौकशा, भानगडी। मला नकोय हे सगळं। कादंबरीच्या घरातून जे मोबाईलचं बिल आम्हाला मिळालं त्यावरचा नंबर आम्हाला संशयास्पद वाटला, हे मी तुला सांगितलंच। हो, पण तो नंबर कोणाचा आहे हे नव्हतं सांगितलं मला। ज्या नंबरवरून कादंबरी आणि प्रशांतला फोन करण्यात आले होते तो नंबर होता पांडुरंग सावजीचा। कोण आहे हा पांडुरंग सावजी? त्याचा शोध घेतोय आम्ही। तू दीक्षाला प्रशांत सोबत पाहिलं, कादंबरीचा पाठलाग करताना सुद्धा पाहिलं आणि कोमलनी प्रशांतचा फोटो आयडेंटिफाय केला। पण आता कादंबरीच्या फोन बिलवरनं प्रशांत विरुद्ध एक महत्वाचा पुरावा हाती लागलाय आणि या केसमध्ये एकटाच प्रशांत इन्व्हॉल्व नाहीये हे सुद्धा कळतंय। म्हणून आता कोमलला बोलतं करणं आणि तिच्याकडून स्टेटमेंट मिळवणं हे जास्त महत्वाचं आहे। त्यानं आपल्यासाठी काम केलंय, त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी आता आपली, असं त्याचं म्हणणं आहे। आणि आता तर पोलीसही त्याच्या मागे लागले, त्यामुळे आपण जर त्याला वाचवलं नाही तर तो काय वाटेल ते करू शकतो। कदाचित आपली नावही या सगळ्यामध्ये। एवढी हिंमत नाही त्याच्यात, नका काळजी करू। आपण पोलिसांच्या दबावाला बळी पडून तो तोंडी उघडू शकतो। काहीतरी एवढं सगळं देऊनही प्रशांत तोंड बंद ठेवायला तयार नाहीये। त्याचा बंदोबस्त करावा लागणार। कंटाळा केल्यामुळेच ही अवस्था आहे। शिस्त लावायला कोणी नाही ना डोक्यावर बसायला। पण काळजी नको करू, आता मी आले ना तर चांगली शिस्त लावते तुला। शिंदे, मी पार्लरमध्ये कादंबरीची चौकशी करायला एकदा गेलो होतो। तिथे वसुमती अत्यंत अस्वस्थ वाटल्या मला आणि परवाच्या दिवशी मी त्यांच्या घरी चौकशी करायला गेलो तेही त्यांना फारसं आवडलं नव्हतं। हॅलो, मी जे सांगतोय ते महत्वाचं आहे, नीट ऐका। कोण बोलतोय? ते महत्वाचं नाहीये, मी जे सांगणार आहे ते अति महत्वाचं आणि तातडीचं आहे। मनस्विनी देसाई संकटात आहे।